तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावच्या विरोधात खंडित वीज पुरवठा, लोबकळलेली तारे, कमी दाबाच्या डीपी न बदलणे, नवीन डीपी न बसविणे इत्यादी त्रासाच्या विरोधात आज जून 20 रोजी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तसेच येत्या 8 दिवसात परिस्थिती न बदलल्यास लोकहितास्वव कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा देत डफडे वाजवीत महाराष्ट्र शासन तथा वीज वितरण कंपनीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, बंडूभाऊ चवरे, प्रमोददादा अवसरमोल, जावेद कुरेशी, संभाजी देशमुख, उस्मान मास्टर, रईस जमादार, किसनराव पाटील, अनिलभाऊ गांधी, अता मास्टर जमादार, सिद्धांत इंगळे, हरीश सिद्दीक सुपडू, फिरोज खान, तुषार पाटील, शेरू खान, जाकीर मेमन, विनय काळे, ज्ञानदेव तायडे, जावेद ठेकेदार, वाजिद खान, दिलीप गोळीवाले, ईश्वर भदाले, रामेश्वर गोरले, भूषण सनिसे, विजयबाप्पा निर्मल, विंगूदादा इत्यादी लोक उपस्थित होते। नागरिकांना त्रास व्हायला 10 मिनिटात नाही जोडले साहेब। या म्हणजे रोजची कोणत्याही घरात कोणत्या एरिया गावातला एका दिवसात कमीत कमी 5 ते 6 वेळा लाईन जाते। तुम्ही तुमचे बिल आपले बिल थकले की लगेच काढायला येता, तुम्हाला जर त्रास होतो त्या लोकांना त्रास झाला त्यात काही अडचण सोडेल। आज आम्ही तुम्हाला फक्त एक सूचना म्हणून द्यायला साहेब, ह्याच्या या 2-4 दिवसात काही फरक नाही पडला तर आम्ही तोडफोड आंदोलन करू हे तुम्हाला मी सांगायला याला जबाबदारी सर्व। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।